आज आपण प्रोटीनयुक्त चना डाळ चटणी पाहणार आहोत। विदर्भात ही चटणी प्रत्येक समारंभात केली जाते। यासाठी साहित्य लागणार आहे 1 वाटी चना डाळ, अर्धी वाटी दही, 2 ते 3 हिरवी मिरची, 2 ते 3 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, कोथिंबीर, कढीपत्ता। तस लागणार आहे 1 टेबलस्पून जिरे व जिरेपूड, 2 टेबलस्पून साखर, 1 टीस्पून हळद, तसेच मोहरी आणि चवीनुसार मीठ। चना डाळ स्वच्छ करून 4 ते 5 तास भिजत घालायची आहे। चना डाळ छान भिजली गेली आहे। थोडेसे पाणी बाजूला काढून एका मिक्सरच्या पॉटमध्ये ही डाळ काढून घ्यायची आहे। त्यामध्येच कट केलेली हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, जिरे, त्यानंतर त्यामध्ये दही घालायचे आहे। नंतर साखर, जिरे पावडर, हळद, कोथिंबीर आणि थोडेसे मीठ घालून बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। बारीक फिरवलेले हे मिश्रण एका पॉटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यावर तडका घालायचा आहे। तडक्यासाठी तडका पात्र घेतले आहे। त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घेतले आहे। तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी घालायची आहे। त्यानंतर जिरे, कढीपत्ता घालून हा तडका चटणीवर घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घातली तरी चालेल। अशा प्रकारे ही चटणी तयार आहे। बरेच जण लसूण घालत नाहीत, तुम्हाला आवडत नसल्यास घालू नका। आमच्याकडे लसूण घातला जातो म्हणून मी घातला आहे। अतिशय उत्तम चवीची ही चटणी सर्वांनी करून पाहावी।